वैकुंठ स्मशानभूमी कारंजा लाड या ठिकाणी एक परिवार आज स्वच्छतेसाठी आलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी काय काय काम केलं हे मी त्यांना विचारतो आणि त्यांचं नाव पण विचारतो. आमचा उद्देश हा आहे मित्रांनो की इतर लोकांनी सुद्धा प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून समाजसेवेचं काम करावं. एक दिवस तर आपण कुठेही देत असतो, पण इथे आम्हाला फक्त 1 तासच पाहिजे असते. 1 तासामध्ये भरपूर कार्य होते. तुमची आम्हाला आवश्यकता आहे. तर हम सब एक है. तर त्यांना विचारू आपण आता. छावा मित्रमंडळाचे नवीन सदस्य या ठिकाणी आलेले आहे, ते आपला परिचय देतील. तर सर्वप्रथम आपलं नाव साहेब? नमस्कार, मी संतोष गिरमकर, माजी सैनिक. मी रिटायर होऊन आता 4-5 वर्ष झालेले आहोत. आता सध्या ITI कॉलेजला आहे, ड्युटी करत आहे. बरं बरं. इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. इथली सेवा पाहून, इथली मंडळी पाहून खूप काय काय केलं आपण इथे? आज परिसरामध्ये जे साफसफाई केलेली आहे, ते बॉटला वगैरे सगळं कचरा वगैरे एकट्ठा करून जाळलं आणि खूप छान वाटलं इथे येऊन. हो का? बरं. हां, आपलं नाव सर? मी राजेश घोगरे. राजेश घोगरे. कुठे राहता? सहारा कॉलनीमध्ये, कारंजा लाट. कारंजा लाट. बरं, ठीक आहे. आपलं नाव? मी संजय चंदनकर, शिक्षक आहो. बरं बरं. आणि सहारा कॉलनी या ठिकाणी सध्या वास्तव्य आहे. आणि या छात्र मंडळामध्ये किती वर्षापासून काम करता? जवळपास आम्ही 2 वर्षापासून हा ग्रुप तयार केलेला आहे. हो का? बरं आणि बरं. जे काही सामाजिक आपलं नाव सर? मी हरीश साखरकर, सहारा कॉलनीमध्ये राहतो, सेंट्रल बँकमध्ये कार्यरत आहोत. हो का? आपलं नाव? मी सतीश डगवार, सहारा कॉलनीमध्ये राहतो. मी सेंट्रल बँकमध्ये मी कार्यरत आहे. हो का? आपलं? माझं नाव प्रशांत थेर, सहारा कॉलनी, MSBमध्ये कार्यरत आहे. मित्रांनो, एखादं काम करण्यासाठी काहीतरी प्रेरणा लागत असते. ती प्रेरणा कधी कुठून येईल याचा काही भरोसा नाही. तर हा जो मित्रमंडळ आहे सहारा कॉलनीमधला, या ठिकाणी आज आला, तो अचानक नाही आला. त्यांना कोणीतरी सांगितलं आहे, त्यांना काहीतरी प्रेरणा मिळाली आहे. म्हणून सरांना मी विचारतो की आपल्याला इथे यावंसं असं का वाटलं आणि कोणी सांगितलं आपल्याला? नमस्कार, मी संजय चंदनकर, शिक्षक म्हणून मानोरा या ठिकाणी कार्यरत आहो. बरं. या ठिकाणी आम्ही येण्याची जी प्रेरणा आहे ती आम्हाला गजानन नाकले म्हणून एक व्यक्ती आहेत. बरं. ज्यांनी या ठिकाणी पूर्वीपासून सेवा दिलेली आहे. सध्या ते अपघातग्रस्त आहेत आणि एकाच जागेवर आहेत. त्यांनी अगोदर या ठिकाणी बरीचशी सेवा दिलेली आहे आणि एक प्रेरणा म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा जो ग्रुप आहे त्यांनी ठरवलं की बा आपणही याच्यात सहभागी व्हावं. तर आता स्मशानभूमी म्हटल्यावर पहिली एक भीती असते मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये. स्मशानभूमीला प्रत्येकजण घाबरते, पण या ठिकाणी सर्वांना जायचं आहे. म्हणजे तुम्ही अऱ्याने या का बऱ्यानं या, नाही आले तरी शेवटी मृत झाल्यावरही लोक आपल्याला बांधून आणतात या ठिकाणी. 4 जण. हो. आणि मला असं वाटते स्मशानभूमीमध्ये सगळ्यांनी यावं, स्वच्छता करावी. आणि स्वच्छता एक फार महत्त्वाची आहे. म्हणजे अस्वच्छता ही एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तर जोपर्यंत आपण स्वच्छता ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला आरोग्य लाभणार नाही. आणि आरोग्यच नसेल तर देशाचा विकास होणार नाही. तर सगळ्यांनी या कामामध्ये सहभागी व्हावं. जेवढ्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. आता आमचा ग्रुप आहे, जवळपास आम्ही 20-25 लोक आहोत या ग्रुपमध्ये. तर जे सार्वजनिक कार्यक्रम असतात, जसं जयंती आहे, पुण्यतिथी आहे, ह्या पण आम्ही साजऱ्या करतो. आणि परिसर स्वच्छता वगैरे, आमचे जे मंदिरं आहेत, आमच्या भगिनी मंडळी आहे, त्या पण परिसर स्वच्छता करतात. त्यांचा एक दिवस ठरलेला आहे एकादशीचा. त्या एकादशीच्या दिवशी त्या मंदिरावर जे सार्वजनिक ठिकाणं आहेत, गजानन महाराजाचं मंदिर आहे, बजरंगबलीचं मंदिर आहे. आता मागच्या वेळेस त्या या ठिकाणी पण आल्या होत्या. या ठिकाणी पण त्यांनी स्वच्छता येऊन केलेली आहे. तर आम्ही त्यांच्यापासूनही आम्हालाही प्रेरणा मिळालेली आहे. तर आम्हालाही असं वाटलं की जावं बा आम्ही त्या ठिकाणी आणि स्वच्छता करावी आणि स्वच्छताचा एक देशाला आपण संदेश द्यावा.
व्यवहारे सरांनी पण हा, व्यवहारे सरांनी पण आम्हाला या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्यांची पण आम्हाला प्रेरणा लाभलेली आहे या ठिकाणी ते आणतात येण्यासाठी. नवीन ग्रुप. हां, ते कालच त्यांनी सकाळी हा विषय काढलेला आहे हो. आमच्या या सदस्यांसोबत. तर आम्ही सर्वांनी त्याला होकार दिलेला आणि आज ठरवलं की या ठिकाणी येऊन आम्ही स्वच्छता द्यावी. तर आज सगळे काही लोक आम्ही येऊ शकलो नाही, कारण तसं नियोजन झालं नव्हतं आमचं. किती लोक आहे आपल्या तर जवळपास आम्ही 20-25 लोक आहोत. बरं. हां, तर 25 लोक आहोत आम्ही या ठिकाणी जोडलेले या ग्रुपमध्ये. हो. त्यावेळेस हो आले तर फार सर्वजण स्वागत आम्ही आहे. येण्याचा प्रयत्न करू, सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न करू. आता सगळ्यांचा समस्या असतात. हो हो. काही लोक सर्व्हिसमध्ये आहेत, काही लोक सेवानिवृत्त झालेले आहेत. काही काम निघतं बाहेर. तर काही बाहेरचे काही कामं असतात. सगळे वैयक्तिक कामं सांभाळून हो हो. जेवढं शक्य होईल हो. तेवढं आम्ही प्रत्येक वेळेस आता प्रयत्न करू. ओके, ठीक आहे. धन्यवाद. सर, फार आपण सुंदर विचार व्यक्त केले, संकल्प व्यक्त केला. आता मी देशाचे एक माजी सैनिक यांना विचारतो, ते या ठिकाणी कशासाठी आले? आपला परिचय सर. सर, मी संतोष गिरमकर, माजी सैनिक, सहारा कॉलनी. आणि किती वर्षापासून काम करता या मंडळामध्ये? या मंडळामध्ये आम्हाला 2 वर्ष झाले सर, कंप्लीट 2 वर्ष झालेले आहेत. हे आमचे छावा मित्र मंडळांना. हो का? बरं, या ठिकाणी येण्यासाठी कोणी सांगितलं तुम्हाला? आम्हाला या ठिकाणी प्रेरणा दिली होती व्यवहारे सरनी. कालच आमची गोष्ट झाली आणि आज आम्हाला वाटलं की चला बा, आपण बी सरांनी जे सांगितलं ते कार्य पुढे करू. इथे शमशानभूमीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं. साफसफाई केली आणि इथे आपण त्याच वेळेस येतो ज्यावेळेस कोणी वारलं, त्यावेळेसच येतो आणि नंतर कोणी येऊन बघतही नाही आहे. आज इथे येऊन खूप छान वाटलं. साफसफाई असंच दुसऱ्यांनी बी ज्यांना वाटत असेल की मदत करावे, खूप छान वाटलं आहे सर. इथे करायला पाहिजे. तुम्ही देशाची सेवा केली त्याबद्दल सगळ्यांना अभिमान आहे. थँक्यू सर. आणि किती वर्ष सेवा केली मी तुम्ही देशाची? 21 वर्ष सर. 21 वर्ष. कुठे सेवा केली? मी जम्मू काश्मीरला राहिलेलो आहो सर, आणि जम्मू काश्मीरला राजौरी सेक्टरमधून रिटायरमेंट झालेलं आहे. आणि आम्ही अमरनाथ यात्राला पण ड्युटी केली होती. अमरनाथ यात्राला पण जे यात्रेकरी यायचे त्यांची पण खूप हेल्प करायचं आम्ही. आणि खूप मस्त वाटायचं की आपल्या महाराष्ट्राचे अदर स्टेटचे पण यायचे तिथे. खूप छान वाटलं. बरं. अभिनंदन आपलं. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर.